काँग्रेसतर्फे विजय वडेट्टीवारजी आहेत का? नाना पटोलेजी, अमित झनकजी आहे, अमित देशमुख, हेमंत ओगलेजी, बोला. अध्यक्ष महोदय, सध्याचं सरकार हे काय? शेतकरी विरोधी सरकार आहे असं आमचं सगळ्यांचं ठाम मत आहे. आणि शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती पाहता सर्वात अडचणीत कुठला घटक असेल महाराष्ट्रामध्ये तर तो शेतकरी आहे. आत्ता सध्याला मागच्या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमध्ये इतका पाऊस झाला आणि पूर्ण जमिनी वाहून गेल्या, कितीतरी पिकांची नासाडी झाली. सरकारने जवळपास 33,000 कोटींचं पॅकेज सांगितलं देऊ, परंतु सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्तावच पाठवला नाही मदतीसाठी. जी काही मदत केली जाते ती खूप तुटपुंजी आहे. साधारणतः 3 हेक्टरची मदत देऊ असं सांगितलं होतं, परंतु बऱ्याचशा ठिकाणी 2 हेक्टरपर्यंतच मदत दिली जाते. आणि अशाही माध्यमातून ज्यावेळेस शेतकऱ्यांचं पीक येतंय, कांद्याचा भाव सगळ्यात जास्त पडलेला आहे. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण विनंती केली पाहिजे की जो कांदा एक्सपोर्ट केला जातोय त्याच्यावरती बॅन उठवला गेला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना कमीत कमी कांद्याचे तरी पैसे मिळाले पाहिजेत. केळीच्या पूर्ण बागा झोपलेल्या आहेत. आज जळगावमध्ये वगैरे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने ज्यावेळेस दौऱ्याला गेलो होतो, केळी पूर्ण संपलेली आहे. महाराष्ट्रामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये विशेष करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी असेल, शेवगाव असेल, श्रीरामपूर असेल, राहुरी असेल किंवा इतरही काही तालुक्यामध्ये खूप प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सोयाबीनचं जी खरेदी करायची आहे, अजूनपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र चालू झालेली नाही आहेत. कापसाचं तोच प्रकार आहे, कापसाची खरेदी केंद्र चालू झालेली नाहीत. माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की ज्या मार्केट कमिटी आहेत स्थानिक, त्यांना कापूस खरेदी करण्याची परवानगी देण्यात यावी. कापसासाठी फक्त 3 क्विंटल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. तिथे कमीत कमी 10 ते 12 क्विंटलची खरेदी करण्याची परवानगी शासनाच्या माध्यमातून दिली जावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे, जो 1 रुपया केला होता, 1 रुपया होता, तो परत चालू केला पाहिजेत, कारण शेतकरी सगळ्यात जास्त आज अडचणीत आहेत. सरकारने सांगितलं होतं की कॉलेजमध्ये शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांची फी हे सरकार यावेळेस माफ करेल, परंतु अद्यापही त्याच्यावरती काही कार्यवाही झालेली दिसत नाही. आपल्या माध्यमातून ती विनंती की हा आदेश त्वरित व्हावा, कारण खूप सारे शेतकऱ्यांच्या मुलं आज अडचणीत, मुलींची शिक्षण थांबण्याची वेळ आली आहे. बऱ्याचशा कॉलेजने आता त्यांना सांगितलं की फी नाही भरली तर घरी जा. तर आपल्या माध्यमातून तीही विनंती की लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा. 30 जूनला पूर्ण कर्जमाफी करू असं सरकारचं म्हणणं आहे. 30 जूनची वाट आपण का पाहायची? आज शेतकऱ्यांच्या दारामध्ये सगळ्या बँका आलेल्या आहेत. आज आपल्याकडे सगळ्यांचे 7-12 आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. तर माझी आपल्या माध्यमातून विनंती की सरकारने त्वरित ही कर्जमाफी पूर्ण 7-12 कोरा करून द्यावा, कारण शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान ह्या पावसात झालेलं आहे. आणि ज्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत त्या जमिनींना सरकारने सांगितले की 3 लाख रुपये आम्ही मनरेगाच्या माध्यमातून देऊ. तर आपल्याला एक विनंती आहे की ज्यावेळेस हा मनरेगाचा विषय येईल त्यावेळेस आपण पूर्ण 100% यांत्रिकीकरणामधून हे मनरेगामध्ये यांत्रिकीकरणाला 100% परवानगी द्या, फक्त जी शेती खरड वाहून गेली त्यासाठी. नाहीतर आपण परत त्याच्यामध्ये जर काही अडीअडचण म्हणजे आपण परत त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या की काही 10% मजुराने करा, 90% यांत्रिकीकरणाने करा, तर ते आज शक्य नाही, त्याला खूप वेळ जाईल. त्यामुळे लवकरात लवकर ते काम होणं फार गरजेचं आहे. मी आपल्या माध्यमातून अजून एक विनंती करेल की सरकारने ज्या काही सोयाबीनचा भाव असेल, कापसाचा भाव असेल, मका असेल, यांच्या भावामध्ये खूप अडचणी आहेत आणि खूप पडलेले भाव आहेत, तर लवकरात लवकर हमी भावाने ते विकत घेण्याचे केंद्र जास्तीत जास्त सुरू करावं. मार्केट कमिट्या चालू करा. दुधाचा भाव सगळ्यात महत्त्वाचा आहे. दुधाचा भाव हा सगळ्यात जास्त पडलेला आहे आणि ह्या दुधाचा पडलेल्या भावामुळे शेतकरी खूप अडचणीत आहे. तर आपल्या माध्यमातून तीही विनंती की या संदर्भात उचित कार्यवाही व्हावी. बरेचसे दूध धंदेवाले त्याच्यामुळे अडचणीत आहेत. मोठ्या डेअऱ्यांमध्ये खूप अडचणी झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपण निश्चितपणे आज खूप अडचणींना सामना करावा लागतो शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांचं जे खत आहे, खतामध्ये लिंकिंग केलं जात आहे. युरिया कुठेही मिळत नाही आहे. जिथे युरिया घ्यायला जाऊ किंवा बाकीची खतं घ्यायला जाऊ त्यामध्ये
लिक्विड खतं घ्या वगैरे अशा गोष्टी लिंकिंग केल्या जात आहेत. तर याच्यावरती म्हणजे अंकुश आला पाहिजेत आणि याच्या बाबतीत सक्त निर्देश दिले गेले पाहिजेत. एकतर 250 रुपयाला 300 रुपयाला मिळणारी गोणी युरियाची खताची ती आज 1500 रुपयाला झालेली आहे. परत हे लिंकिंगचा जो विषय आला आहे तोही फार महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की ह्या सर्व गोष्टी शेतकरी बांधवांसाठी लवकरात लवकर 100% कर्जमाफी 31 मार्चपर्यंतच करावी. अजिबात 30 जूनची वाट पाहू नये ही आपल्या माध्यमातून विनंती आहे. दुधाचा भाव आपण व्यवस्थित द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता भरेल.